हॅलो गाईज, तर मी आरती, सेकंड इयर BPTS स्टुडंट. तर मी माझं चॅनल खूप दिवसाआधी म्हणजे व्हिडिओज वगैरे पोस्ट करणं हे केलं होतं, कमी केलं होतं. कारण की काही कॉम्प्लिकेशन माझे हेल्थ इश्यूजमुळे मला खूप जास्त प्रॉब्लेम्स येत होती, जे की मी व्हिडिओज कंटिन्यू करू शकत नव्हते. त्यामुळे मी परत स्टार्टअप करणार आहे. आणि त्याचबरोबर मी थोडेसे चेंजेस आणलेले आहेत व्हिडिओमध्ये. जसं की मी स्टार्टिंगला खूप जास्त एक्सप्लोरिंग आणि तेवढा टाईम म्हणजे खूप जास्त नवीन नवीन ठिकाणी एक्सप्लोअर करत होते, पण ते आता इतकं पॉसिबल नाही आहे. कारण की त्याचबरोबर माझं एज्युकेशन पण आहे ना, आणि त्याचबरोबर तेवढं नाही शक्य. सो मी इथून पुढे माझे न्यू एक चॅलेंज घेऊन येते, 60 डेज चॅलेंज, ज्यामध्ये मी माझ्या स्वतःवर जितकं मला सेल्फ म्हणजे काम करता येतील, जितकं मला इम्प्रूव्ह करता येतील स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट. जसं की मला बोलण्यामध्ये म्हणजे खूप जास्त बोलण्यामध्ये वगैरे भीती वाटते. सो त्यानंतर मला जसं माझं काही नवीन गोष्टी त्यासाठी माझ्या लाईफमध्ये माझी लाईफ मेनली नाही का, असं मला कधी कधी वाटतं की जेठालालची लाईफ आहे. सो मला कधीही काहीही प्रॉब्लेम्स चालूच असतात माझ्या लाईफमध्ये. तर तुम्हाला माझ्या लाईफमधल्या बऱ्याचशा घडलेल्या म्हणजे याच्यात घडलेल्या मी तुम्हाला स्टोरीज सांगणार आहे, ज्या की खूप इंटरेस्टिंग आहेत. तुम्ही थोडंसं रिलेट करू शकतात त्या स्टोरीशी. आणि त्याचबरोबर मी चॅलेंज घेऊनच येत आहे 60 डेज. आणि त्याचबरोबर तुम्हाला उद्या तर फर्स्ट डे असणार आहे, जे आजपासूनच मी आजच आलेले आहे. आणि त्याचबरोबर माझ्यासोबत खूप सारे लोक आहेत, जे की तुमच्याशी भेटणार आहेत, बोलणार आहेत आणि हे सांगणार आहेत. आणि आम्ही ग्रुप मिळून खूप सारे ॲक्टिव्हिटीज ट्राय करणार आहेत, तितक्या ट्राय करायच्या. आणि रेग्युलर बेसिसवर मला स्वतःला कसं इम्प्रूव्ह करता येईल आणि माझ्या स्वतःतल्या किती म्हणजे काही चुका वगैरे आहेत, काय इम्प्रूव्ह मला करता येतील, आणि मी स्वतःला कसं फ्युचरमध्ये बेटर हे करू शकेल ते मी ट्राय करणार आहे. आणि त्यासाठी मी असं एक म्हणजे स्वतःला एकटं केल्यासारखं मी म्हणू शकत नाही, थोडंसं वेगळं करत आहे जगापासून. आणि एकटी राहते खूप जास्त. कारण की कसं आहे ना, की जसं आपण एकटं राहिल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळायला लागतात, की आपण स्वतःमध्ये आपल्यात काय विकनेस आहेत आणि आपण त्याला कसं हे करू शकतो, तर इम्प्रूव्ह वगैरे करू शकतो. आणि त्याच गोष्टी असं हे करायची गरज नाही. आणि आपण जेव्हा आपल्या गोष्टीवर काम करायला लागतो, तर एखाद्या आपल्या विकनेसवर, तर मग आपल्याला नंतर एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो. मेनली माझा कॉन्फिडन्स खूप कमी आहे आणि मी स्वतःला खूप जास्त स्टार्टिंगपासून डाऊन असं मानत आलेली. सो मग मला मेनली माझ्या कॉन्फिडन्सवर काम करायचं आहे. आणि मी हे चॅलेंज याच्यासाठी ॲक्सेप्ट करत आहे की मी या 60 डेज चॅलेंजमध्ये मी स्वतःला कसं इम्प्रूव्ह करू शकते आणि स्वतःच्यामध्ये काय ज्या चुका आहेत त्या सुधारू शकते, ते मी बघणार आहे. आणि माझ्या सगळ्या चुका मी ॲक्सेप्ट